आज आपण कांद्याची पात आणि वांग एकत्र कसं बनवायचं ते पाहूया। कांद्याची पात आणि हे वांग्याचे छोटे छोटे काप करून पाण्यामध्येच ठेवलेले कापून, कारण वांगे काळे पडू नये म्हणून। हिरवी मिरची, लसूण, बारीक मीठ, जिरे आणि मोहरी घेतलेले। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। 1.5 पळी तेल घेतलेले मी, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। हिरवी मिरची मी थोडीशी जाडसर केलेली आहे। ह्याचं हलवायचं, मग चांगलं परतल्या जातं ते। वांग आणि कांद्याची पात ही एकत्र कापून ठेवलेली आहे, ती स्वच्छ पिळून याच्यात टाकून द्यायची। हे असं हलवून घ्यायचं। खालची कांद्याची पात वरती आणि वरचं खाली होतं, मग तो मसाला पण त्याला लागल्या जातो। असं मिक्स करून घ्यायचं छान। लगेच मीठ टाकून घ्यायचं। ही कांद्याची पात आहे ना, हे शिजून थोडीशी कमी होती म्हणून मिडियममध्येच मीठ टाकायचं। परत असं हलवून घ्यायचं, मीठ काढलं जातं चांगलं छान। दोन ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। काढून घेऊया। पात शिजत आलेली आहे, आता झाकण नाही ठेवायचं। हे पाणी आहे ना पूर्ण असं आटून द्यायचं। कांद्याची पात आणि वांग हे एकत्र केलेली भाजी पहा, ही तयार झालेली आहे आपली भाजी। वांग आणि कांद्याची पात आपण एकत्र बनवलेली आहे। तुम्ही नक्की करून पहा। शेअर आणि लाईक करायला विसरू नका।